एवढे सकाळी सकाळी हर्षद चव्हाळे कुठे चालला ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाळे. तर तुमचं वो पोचून गेलाय आता डायरेक्ट मालेगाव मार्केटला, कारण की आपण काल जे खरबूज तोडलं होतं ते आज आपल्याला विकायला यायचं होतं, म्हणून आम्ही डायरेक्ट खरबूज विकायला आलो. गाडीमधून आपल्या खरबूजचा माल आपण खाली उतरवून घेतला. आपल्या खरबूजचा माल क्वालिटी असल्यामुळे गिऱ्हाईक डायरेक्ट आपल्या खरबूजकडे येऊन लागलं होतं, आणि त्याच्यातच हर्षद चव्हाळे डायरेक्ट कॅरेटी सांभाळायला लावून दिल्या होत्या. तुम्ही आपल्या खरबूजकडे नीट निरीक्षण करून पहा. तुमच्या बोला पिण्यासाठी आला होता वो डायरेक्ट चहा. समझ रहे हो तू भी घे पाई हाऊस शेवर का आपला मित्र तो सई. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। त्यानंतर आपल्या सर्व कॅरेटचा काटा झाला, आणि तो व्हिडिओ आपण काढलेला आहे, तो तुम्हाला एका गाण्यामध्ये दाखवतो बरं का. फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे झटपट पटापट। त्यानंतर झटपट करत आम्ही डायरेक्ट घराकडे निघालो, कारण की आपल्या कॅरेटी खाली होऊन गेल्या होत्या पूर्ण. घरी आल्यावर आपल्या कॅरेटी आपण पूर्ण खाली करून घेतल्या. त्यानंतर आमच्या गावातील शिवछत्रपती ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या घरी आले होते, कारण की शिवजयंतीच्या उत्सवामुळे आपल्या घरी पावती फाडायची होती. बॅनरवर जसं प्रकारे सांगितलं तशा प्रकारे सर्वांनी उपस्थित राहावे. माझे मित्र खाऊन खाऊन होऊन चालले सांड, आणि मला कोंबडींच्या खोलाड्यामधून डायरेक्ट सापडलं बो अंड. आमच्या गावात वीर एकलव्य यांची जयंती एकदम भारी साजरा झाली बो. तर जयशंकर मित्रांनो, मी आणि काका चाललो आपल्या चेतक सुंदरीवर सटाण्याला, कारण की आपल्याला खरबूज विकायला जायचंय. तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता तुम्ही म्हणणार तू चेतक सुंदरीवर आला, मग माल कुठून आला? तर आपल्या पहिले भाऊ घेऊन आला होता आपल्या ब्लॅक ब्युटीवर सर्व माल. हमारे यहाँ ऐसा ही होता है। आपलं खरबूज तर पूर्ण विकलं गेलं. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.